नमस्कार. भारतीय चित्रकलेच्या या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूपच खास संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे षडांग. ही अशी 6 प्राचीन तत्व आहेत जी भारतीय शास्त्रीय कलेचा जणू आत्मा आहेत आणि तिला योग्य दिशा दाखवतात. पण कधी विचार केलाय, एक परिपूर्ण चित्रकला म्हणजे नेमकं काय असतं? ते फक्त काही रंग आणि रेषा एकत्र आणणं आहे की त्या पलीकडेही बरंच काही आहे? याचं उत्तर गंमत म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच आपल्या पूर्वजांनी शोधून काढलं होतं. षडांग या संकल्पनेतून. हे म्हणजे कलेसाठी एक प्रकारचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं समजा. याचा उल्लेख आपल्याला विष्णुधर्मोत्तर पुराणासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. सोप्या भाषेत हे भारतीय चित्रकलेचं जणू काही व्याकरणच आहे. चला तर मग एखाद्या उत्कृष्ट कलाकृतीची ही रचना कशी असते ते आपण एका अंगाने म्हणजेच एका तत्वाने समजून घेऊया. तर ह्या षडांगामधलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे रूपभेद. आता रूपभेद म्हणजे नेमकं काय? तर रूपांचं ज्ञान. आपल्या आजूबाजूच्या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं, मग ती सजीव असो किंवा निर्जीव, स्वतःच एक वेगळं रूप आहे, एक वेगळा आकार आहे, नाही का? देव, मानव, पशु, पक्षी यांच्यातला हा फरक ओळखणं आणि तो अगदी अचूकपणे चित्रात उतरवणं ही एका कलाकाराची पहिली कसोटी असते. उदाहरणार्थ, मुघल चित्रशैलीतलं वास्तववादी चित्रण घ्या किंवा मधुबनी लोककलेतले प्रतिकात्मक आकार, ही दोन्ही खरं तर रूपभेदाचीच 2 वेगवेगळी उदाहरणं आहेत. एकदा का रूपभेद समजला की मग आपण पुढच्या तत्वाकडे वळतो आणि ते आहे प्रमाण. प्रमाण म्हणजे सोप्या भाषेत मोजमाप, प्रमाणबद्धता आणि संरचना. म्हणजे चित्रातली प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या संदर्भात योग्य आकारात आणि योग्य प्रमाणात असायला हवी. शिल्परत्नासारख्या ग्रंथांमध्ये तर मानवी शरीराचं आदर्श प्रमाण काय असावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे डोळ्यांपासून नाकाचं अंतर किती असावं किंवा चेहऱ्याच्या तुलनेत हातांची लांबी किती असावी, हे सगळं प्रमाणच ठरवतं. आता तिसरं अंग, जे खरं तर चित्रात जीव ओततं, त्याला भावनांनी भरून टाकतं, ते आहे भाव. भाव म्हणजे भावनांची अभिव्यक्ती. कलाकार आपल्या मनातल्या भावना, मग तो आनंद असेल, करुणा असेल, राग असेल किंवा शांतता असेल, ह्या सगळ्या चित्रात कशा उतरवतो हेच तर भाव आहे. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे अजिंठा लेण्यांमधलं पद्मपाणी बोधिसत्वाचं चित्र. त्यांच्या चेहऱ्यावरची करुणा आणि शांतता दिसते ना, तोच भाव आहे. चित्र फक्त आकार राहत नाही, तर ते एक भावना बनतं, ते केवळ भावामुळेच. आणि आता उरलेली 3 अंग जी चित्राला पूर्णत्व देतात. चौथं आहे लावण्य योजनम, म्हणजे चित्रात सौंदर्य आणि मोहकता आणणं. 5वं आहे सादृश्यम, म्हणजे चित्रातला विषय आणि वास्तव यांच्यातलं साम्य. आणि शेवटचं 6वं वर्णिकाभंग, म्हणजेच रंगांचा आणि कुंचल्याचा अगदी कुशलतेने वापर करणं. इथं आहे ना, भाव आणि लावण्य योजनम यातला एक छोटासा आपण महत्त्वाचा फरक समजून घेतला पाहिजे. बघा, भाव म्हणजे कलाकाराने चित्रात ओतलेली आतली भावना आहे, तर लावण्य योजनम म्हणजे त्या चित्रातून बाहेर दिसणारं सौंदर्य किंवा मोहकता. असं म्हणू शकतो की भाव हे कलाकृतीचं मन आहे, तर लावण्य हे तिचं सुंदर शरीर. आता शेवटची 2 तत्व. पहिलं सादृश्यम, म्हणजे साधर्म्य किंवा समानता. चित्र त्याच्या मूळ विषयाशी किती मिळतं-जुळतं आहे हे यात पाहिलं जातं. जसं की राजा रविवर्मा जेव्हा देवी देवतांची चित्र काढायचे तेव्हा ते अगदी शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे दिसावेत यावर त्यांचा भर असायचा. हेच आहे सादृश्यम. आणि वर्णिक अभंग म्हणजे रंगांचं शास्त्र. योग्य रंगछटा निवडणं, ब्रशच्या अचूक फटकाऱ्यांनी त्या लावणं आणि रंगांमधून भावना व्यक्त करणं, हे सगळं यात आलं. पण मग एक प्रश्न मनात येतो की ही हजारो वर्ष जुनी तत्व आजच्या काळातही इतकी महत्त्वाची का आहेत? याचं काय कारण असेल? याचं सरळ उत्तर असं आहे की याच तत्वांमुळे भारतीय कलेला एक स्वतःची ओळख मिळाली, ती अजरामर झाली. आणि म्हणूनच आजच्या काळातही कलेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. विशेषतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर खूपच. षडांग हे भारतीय सौंदर्यशास्त्राचा कणा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही बघा, UPSC प्रिलिम्स असो किंवा GS1 मेन्स, कला आणि संस्कृती या विषयात षडांगावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातातच. त्यामुळे ही फक्त एक कलात्मक संकल्पना नाही आहे, तर आपल्या अभ्यासक्रमाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर एक विचार नक्कीच मनात येतो. जर रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य, सादृश्य आणि वर्णिकाभंग ही कलेची 6 अंग असतील, तर मग त्या कलेचा आत्मा काय असेल? ह्या प्रश्नावर नक्की विचार करा.